नेक्स्ट क्वेश्चन बघा काय सांगितलं आहे. फाइंड द SCF अँड LCM ऑफ द फॉलोइंग नंबर. व्हेरीफाय दॅट देअर प्रोडक्ट इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ टू नंबर म्हटलं आहे. आपण काय करणार 32 अँड 37 आर टू नंबर्स. ह्याला कुठल्या नंबरनी भाग जात आहे का बघायचं. ह्याला कुठल्याच कॉमन नंबरनी भाग जात नाही. देअरफोर जर कॉमन नंबरनी भाग जात नसेल तर आपण काय म्हणतो, दीज आर कोप्राईम. जर कोप्राईम असेल तर HCF इक्वल टू 1 म्हणायचं. HCF इक्वल टू 1 आणि LCM इक्वल टू का 32 इंटू 37 म्हणजेच LCM इक्वल टू आन्सर येतं 1184. आता काय करायचं, HCF इंटू LCM इक्वल टू म्हणायचं. प्रोडक्ट ऑफ नंबर चेक करायचं आपल्याला. प्रोडक्ट ऑफ नंबर HCF इंटू LCM म्हणजे 1 इंटू LCM किती आहे 1187 आणि इथं पण बघा 32 इंटू 37 म्हणजेच 1187 इक्वल टू 1187. दोन्ही पण इज इक्वल्स टू आले तर एंडला काय करायचं, हेन्स व्हेरीफाईड म्हणायचं. असं आपल्याला सॉल्व करायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय सांगितलं. आता हे असं दिलं आहे 46 अँड 51. ह्या दोघांना कॉमन असलेला असं एकही नंबर नाही आहे की जो दोघांना पण भाग जातो आहे. मग आपण काय करायचं, एका पण नंबरने भाग जात नसेल तर दीज आर लिहिताना काय लिहितो आपण, दीज आर को प्राईम नंबर्स. जर समजा को प्राईम नंबर्स असतील तर HCF इक्वल टू 1 घेतो आपण आणि LCM इक्वल टू काय करणार आता 46 इंटू 51 म्हणजे LCMचं जे आन्सर आहे ते आन्सर येतं 2346. मग एकदा LCM काढलो आपण, HCF LCM आलं तर नेक्स्ट स्टेप काय, ॲज HCF इंटू LCM इक्वल टू प्रोडक्ट ऑफ टू नंबर म्हणायचं आहे. इज इक्वल्स टू काय करायचं, प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स. प्रोडक्ट ऑफ टू नंबर चेक करायचं. 1 इंटू 2346 इक्वल टू 46 इंटू 51. चेक करा. जर दोन्ही इज इक्वल्स टू आलं तर हेन्स व्हेरीफाईड म्हणायचं. हेन्स व्हेरीफाईड. सेम आला म्हणून हेन्स व्हेरीफाईड म्हणायचं. नेक्स्ट काय, आता इथून जर बघितलं 15 आणि 60 दिलं आहे, ह्याला काय करायचं, कितीने भाग जाते बघायचं. 5 3 जा 15, 12 5 जा 60. मग आता इथून पुढं जर बघितलं आपण तर ह्याचं HCF येतं फक्त HCF इक्वल टू, आता परत बघा या 3 पण भाग जाते की 3 1 जा 3, 3 4 जा 12. HCF इज इक्वल्स टू 5 इंटू 3 म्हणजे 15 आणि LCM इज इक्वल्स टू मी काय सांगितलं होतं की ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि ह्या दोघांचं म्हणजे 5 इंटू 3 इंटू 1 इंटू 4 किती होतं 15 4 जा 60. तर नेक्स्ट बघा आपल्याला फॉर्म्युला व्हेरीफाय जर करायचं असेल तर HCF इंटू LCM इज इक्वल्स टू काय, प्रोडक्ट ऑफ टू नंबर म्हणायचं. प्रोडक्ट ऑफ टू नंबर चेक करा हे इक्वल टू यायला पाहिजे. मग आपण काय करणार 15 इंटू 60 इक्वल टू इज इक्वल्स टू परत 15 इंटू 60 म्हणजे आन्सर येतं आहे 1590. 900 इज इक्वल्स टू 900. हेन्स व्हेरीफाईड म्हणायचं. हेन्स व्हेरीफाईड. नेक्स्ट बघा 18 आणि 63 दिलं आहे. 1863मध्ये काय करणार आपण, हे 3 6 जा 18, 3 2 जा 6, 3 1 जा 3, त्यानंतर 3 2 जा 6, 3 7 जा 21. आता HCF इज इक्वल्स टू 3 इंटू 3 9 आणि LCM इक्वल टू 3 इंटू 3 9 इंटू 2 18 इंटू 7. 18 इंटू 7 जर केलं तर आन्सर येतं आहे 126. नेक्स्ट बघा HCF इंटू LCM इक्वल टू प्रोडक्ट ऑफ टू नंबर म्हणजेच 9 इंटू 126 इक्वल टू 18 इंटू 63. तर ह्याचं जर मल्टिप्लिकेशन जर केलं आपण तर आन्सर येतं आहे 1134 येतं आहे. इथं पण 1134 आणि हेन्स व्हेरीफाईड म्हणायचं. हेन्स व्हेरीफाईड. याच्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं बघा 78104 दिला आहे. मग आपण काय करणार, याचा कॉमन आहे बघा HCF काढायचं अगोदर.
हे 2नी भाग घातले की 2 3 जा 6, 2 9 जा 18, 2 5 जा 10, 2 जा 4. ह्याला परत 13नी भाग जाते बघा. 13 3 जा 39, 13 4 जा 52. HCF कॉमन किती आलं? 2 × 13 म्हणजेच 26 आलं. आणि परत LCM इज इक्वल्स टू 2 × 13 × 3 × 4 आला. तर LCMचा आन्सर येतं 312 येतं. नेक्स्ट स्टेप काय? फॉर्म्युला HCF × LCM इक्वल टू प्रोडक्ट ऑफ 2 नंबर करतो आपण. प्रोडक्ट ऑफ 2 नंबर. HCF किती आहे? 26 × 312 इक्वल टू 78 × 104. आता हे जर मल्टिप्लिकेशन केलं तर ह्याचा आन्सर येतं आहे 8112 इक्वल टू 8112. आणि हेन्स व्हेरीफाईड म्हणायचं. हेन्स व्हेरीफाईड. इथं व्हेरीफाय झालं. नेक्स्ट बघा, फाइंड द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर विच व्हेन डिवायडेड बाय 16 24 36 लिव्ज रिमाइंडर ऑफ 4 म्हटलं. मग आपण काय कन्सिडर करायचं? लेटस कन्सिडर हे बघा, द स्मॉलेस्ट नंबर इज कशाने डिव्हिजिबल आहे? डिव्हिजिबल बाय. कशाने डिव्हिजिबल आहे? तर डिव्हिजिबल बाय 16 24 अँड 36. म्हणून आपण काय करणार? अँड इट गिव्ज रिमाइंडर. इट गिव्ज रिमाइंडर काय सांगितलं? 4. मग आपण काय करणार बघा, पहिल्यांदा 16 24 36 याचं LCM काढायचं. 2 8 जा 16 12 18. परत बघा 2 4 जा 8, 2 6 जा 12, 2 9 जा 18. परत 2 2 जा 4, 2 3 जा 6 हे 9 ॲज इट इज. परत बघा हे 3 1 जा 3, 3 3 जा 9. मग आता LCM इक्वल टू काय येतं? 2 × 2 × 2 × 3 × 2 × 3 म्हणजे 2 2 जा 4, 2 जा 8, 8 3 जा 24, 2 जा 48. आणि 48 × 3 जर केलो आपण तर याचा आन्सर येतं 144. 144 ह्याला आपलं LCM. समजा आपण LCM जर काढलो तर ॲज इट गिव्ज रिमाइंडर 4. इट गिव्ज काय सांगितलं क्वेश्चनमध्ये की बाकी जे आहे रिमाइंडर जे आहे ते 4 आहे. देअरफॉर स्मॉलेस्ट नंबर इज इक्वल्स टू म्हणायचं. स्मॉलेस्ट नंबर कसं काढायचं? तर हे LCM प्लस 4 म्हणजेच काय? 148 आलं. नेक्स्ट नंबर बघा. नेक्स्ट क्वेश्चन, 3 बेल रिंग्स ॲट द इंटरवल 20 40 60 सेकंद म्हटलं. दे रिंग टुगेदर ॲट 8 AM. वेन दे रिंग टुगेदर अगेन म्हटलं. परत कधी रिंग होतील असं क्वेश्चन आहे. मग आपण काय करायचं बघा, हे 25 40 60 सेकंद आहेत. ह्याचं LCM काढायचं. LCM कसं आहे? तर 5 5 जा 25, 5 8 जा 40, 12 5 जा 60. परत बघा हे 5 1 जा 5, हे 8 12 ॲज इट इज. परत बघा हे 2 4 जा 8, 2 6 जा 12. परत 2 2 जा 4. परत बघा हे 1 1 ॲज इट इज. आता इथून काय होतं? 2 3 जा 6. आता इथून पुढं तर फॅक्टर पडत नाही. मग आता हे LCM बघायचं. LCM कसं येतं? 5 × 5 25 × 2 50 × 2 100, 100 × 2 200 × 3 म्हणजे टोटल येतं 600 सेकंद. मग आता असं लक्षात ठेवायचं आहे, हे जे अलार्म आहे काय सांगितलं आहे? 25 40 आणि 60 सेकंदांनी एकत्र वाजणार आहे. 60 सेकंद म्हटलं आहे. ॲट 8 AM. 8 AM म्हणजे 8 वाजता. तर व्हेन दे रिंग टुगेदर अगेन म्हटलं. परत कधी होणार आहे? 600 सेकंदाच्या नंतर. म्हणजेच इट विल रिंग आफ्टर 600 सेकंद. म्हणजेच किती? अपॉन 60 केल्यावर 10 मिनिट. 10 मिनिट. 8 AM ला ऑलरेडी सकाळी 8 वाजता ऑलरेडी अलार्म झाला आहे. मग अजून 10 मिनिटांनी म्हणजेच इट विल अगेन रिंग और बेल ॲट 8:10 AM. 8 वाजून 10 मिनिटांनी होणार. नेक्स्ट बघा, फाइंड द ग्रेटेस्ट नंबर म्हटलं आहे. आता ग्रेटेस्ट नंबर म्हणजे असं लक्षात ठेवायचं की SCF येतं आहे.
आता एल सी एममध्ये जे रिमाइंडर आहे ते आपण काय करतो, एल सी एममध्ये हे बघा, हे इथं जे बघितलं आपण ह्या मागच्या प्रॉब्लेममध्ये स्मॉलेस्ट नंबर जर काढायचं असेल तर आपण काय करतो, आलेल्या एल सी एममध्ये रिमाइंडर प्लस करतो. पण आता आपल्याला काय काढायचं आहे, एस सी एफ काढायचं आहे. जर एस सी एफ काढायचं असेल तर काय करायचं बघा, एस सी एफ काढत असताना आपण काय करतो, हे जे नंबर आहेत तर असं लक्षात ठेवायचं, हे बघा, द ग्रेटेस्ट नंबर दॅट विल डिवाइड 166, 202, 238 लिव्हिंग रिमाइंडर ॲज अ 4 म्हटलं आहे. म्हणजे असं लक्षात ठेवायचं, ग्रेटेस्ट नंबर म्हणजे एस सी एफ काढताना लिव्ह रिमाइंडर 4 देअरफॉर नंबर्स आर. आता ते नंबर्स कसे घ्यायचं बघा, 166 -4, 202 -4 आणि 238 -4. म्हणजेच कसं येतं बघा, 162, 198 आणि 234. मग काय करायचं, 2ने बघायचं. आता 2 8 जा 16, 2 1 जा 2, 2 6 जा 2 9 जा 18, 1 राहतं, 2 9 जा 18. त्यानंतर बघा 2 1 जा 2, 2 1 जा 2, त्यानंतर 2 7 जा 14. त्याच्यानंतर बघा एकदा ह्याच्याने भाग घातलो, यानंतर नेक्स्ट काय राहतं आता आपलं, तर 117. आता काय करायचं, 3ने बघा, 27 3 जा 81, 33 9 जा 33 3 जा 99, 3 3 जा 9, 3 9 जा 37. आता इथून पुढं परत बघा, ह्या 3ने भाग जातात, 3 9 जा 27, 11 3 जा 39, 13 3 जा 39. आता परत आपल्याला एस सी एफ हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायचा. असा नंबर बघा ज्याच्याने या तिघांना पण भाग जात आहे, पॉसिबलच नाही आता. तर एच सी एफ इक्वल टू काय येणार आपलं, 2 × 3 × 3, 2 3 जा 6, 6 3 जा 18. म्हणजेच असं लक्षात ठेवायचं, द ग्रेटेस्ट नंबर विल बी 18. 18ने जर समजा डिवाईड जर केलं तर इट विल गिव्ज रिमाइंडर 4 म्हणायचं. 18ने डिवाईड केलं तर इट विल गिव्ज द रिमाइंडर 4. हे झालं आपला आन्सर. नेक्स्ट बघा, ह्याच्यानंतर क्वेश्चन कसं विचारलं हे जरा व्यवस्थित लक्ष द्या. अ शॉपकीपर सेल्स, आता काय करायचं, अ शॉपकीपर सेल्स टी पॅकेट ऑफ 300 ग्रॅम फॉर ₹216 म्हटलं आहे. आपण असं कन्सिडर करू, 300 ग्रॅम आणि 750 ग्राम्स सांगितलं आहे. तर ह्याचं एस सी एफ काढायचं अगोदर. एस सी एफ जर काढलो आपण तर किती येतं बघा, हे 5ने जर भाग घातलो तर 5 6 जा 30, 0 15 हे 0. त्याच्यानंतर परत 5 12 5 जा 15, इथं येतं 5 3 जा 15 0. परत बघा हे 3ने भाग घातला, 3 4 जा 12 हे 10. परत बघा हे 2ने भाग घातले की 2 2 जा 4, 2 5 जा 10. एल सी एम म्हणजे कसं येतं, एल सी एम इक्वल टू 5 × 5 25 3 जा 25. सॉरी, एस सी एफ काढायचं ना आपल्याला, हायेस्ट कॉमन फॅक्टर. एस सी एफ कसं येतं, 5 5 जा 25, परत 25 3 जा 75, 75 × 2 150. मग आता असं लक्षात ठेवायचं की ह्याचा हायेस्ट कॉमन फॅक्टर 150 आहे. म्हणजेच काय, आपण काय करायचं, फॉर 300 ग्राम रुपीज किती आहे, 216 डिवाइड बाय आपण काय करायचं, 150 ग्राम म्हटलं, बरोबर आहे का. तर हे 150 ग्रामला जर 150ने जर आपण समजा हे डिवाईड केलं तर हे, आता जर समजा हे बघितलं तर एकतर असं चालतं किंवा अजून एक ऑप्शन म्हणजे एस सी एफ 2 आहे. तर आपण काय करणार, हे 300 150 × 2 करायचं इज इक्वल्स टू किती येतं, 216. तर फॉर 150 ग्राम म्हणायचं, फॉर 150 ग्राम 150 ग्रामसाठी किती जातं, 216/2, 108 रुपीज जातात. त्यानंतर सिमिलरली फॉर 50 ग्राम करायचं, 750 ग्रामसाठी बघा हे 5 × 150 करायचं इज इक्वल्स टू, त्यांनी किती घेतात, 520 रुपये. तर 150 ग्रामसाठी असं जर बघितलं तर 520/5, तर 5 1 जा 5 0 आणि 5 4 जा 20, 104 रुपये. म्हणजेच जर 300 ग्राम घेतलो तर 108 रुपये जातात आणि 150 ग्राम 750 ग्राम घेतले की 104 रुपये जातात. म्हणजे पर 150 ग्रामसाठी. म्हणजेच काय, द 750 ग्राम पॉकेट और पॅकेट विल बी ॲडव्हान्टेजेस म्हणायचं, विल बी ॲडव्हान्टेजेस. आणि लास्ट ह्याच्यानंतर बघा, सम ऑफ म्हटलं आहे 13/45 प्लस
प्लस 22/75. मग आपण काय करू, ह्याचं जर सम करायचं असेल तर नेक्स्ट बघा, ह्याचं डिनॉमिनेटर तर आता सध्या हे डिफरंट आहे. मग आपण काय करू, याला अशा नंबरने मल्टिप्लाय करायचं की दोघांची जी व्हॅल्यू आहे ते सेम यायला पाहिजे. समजा मी काय करतो, 13/45 इंटू 5 करतो, वर पण 45 इंटू 5, हे 22/75 इंटू याला 3ने मल्टिप्लाय जर केलं तर बघा व्हॅल्यू काय येतं, हे 65/225 प्लस 66 परत एकदा 225. दोघाचा डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजेच 65 प्लस 66/225 म्हणजेच आन्सर येतं आहे 131/225. इथं हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट झाला.